नमस्कार भावा बहिणीनो, तर चला आज आपण नवीनच एक पदार्थ बनवू। त्यासाठी बघा 1 गिलास दूध घेतलंय, दूध तापायला ठेवलंय। दुधामध्ये आपण साखर घालून घेऊ, छोटी अर्धी वाटी। जास्त तुम्हाला गोड आवडत असलं तर जास्त घालू शकता। आता बघा 2 ब्रेड घेतलेत, ब्रेडला अशा पद्धतीने मी तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि ह्याला फिरवून बारीक करून घ्यायचं। आता बघा छोटी अर्धा वाटी दूध घेतलंय, दूध थंड दूध घ्यायचं, गरम दूध घ्यायचं नाही। ह्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून घेऊ 2 चमचे, फुल भरून 2 चमचे घ्या, नाहीतर सपट घेतला चमचा तर 3 चमचे घ्या पोहे खायच्या चमच्यानं। जास्त कस्टर्ड पावडर बी घालायची नाही, 3 चमचे घाला सपट सपट भरून। अगर जर फुल भरून घेतला तर 2 घ्यायची। अशा पद्धतीनं मिक्स करून घेतले दुधामध्ये कस्टर्ड पावडरला। ही बघा ब्रेड अशा पद्धतीनं बारीक करून घेतलाय। आता दूध आपलं तापलंय बघा साखर घातलेलं, एकदा त्याला आपण असं चमचा फिरवून घेऊ। ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जी आपण दुधामध्ये मिक्स केली ना ती घालून घ्यायची। कस्टर्ड पावडर घालताना चमचा हलवत राहावा, नाहीतर लगेच ही आपण पिठला हटतो ना तसं हटत राहायचं। लवकर घट्ट होते बरं का, चमचानं हलवत राहावा। ह्याच्यात आता लगेच ब्रेड आपण वाटून घेतलेलं ती बारीक केलेलं ब्रेड घालून घेऊ मस्तपैकी। ह्याला आता असं चमच्यानं आपण पिठला हटतो तसं हटत राहायचं, बारीक गॅस करून शिजून घ्यायचं ह्याला चांगलं। आता ह्याला मी ठेवते बाजूवाल्या शिगडीवर, सारखं हलवत राहावा बरं का, नाहीतर लगेच खालून लागते म्हणजे करपते। आता एका भागुन्यामध्ये बघा 1 वाटी भरून मी साखर घातली। साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। ह्याला का नाही फास्ट गॅस करून चांगलं ह्याला वितळून घ्यायचं। थोडंसं कडवा लागतं ही, पण मस्त लागतंय। हे कॅरिमल म्हणतात ना तसं कॅरिमल करून घ्यायची साखरेला। अशा पद्धतीनं बघा लगेच पिघळती साखर। मस्त अशी साखर आपली वितळली बघा। चमच्यानं हलवत राहावा, जरा मोठा चमचा घ्या बरं का। बघा अशा पद्धतीनं मस्त असं आपली साखरेचा पाक झालाय। चांगला असा धूर उठायला लागला की ह्याच्यामध्ये काय करा, लगेच 1 चमचा भरून पाणी घालून घ्या। जास्त पाणी बी नाही घालायचं बरं का, पोहे खायच्या चमच्याने 1च चमचा घाला, असं थोडीशी धार घालायची पाण्याची। पाणी घातलं की असं लगेच फेस येतं, फेस यायला लागलं की खाली उतरून लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। नाही तर असं ठेवलं का नाही तुम्ही ही लगेच सगळं असं जमतंय म्हणजे कडक होतंय। आता माझ्यापाशी केकचं भांडं आहे, तुमच्यापाशी केकचं भांडं नसलं तर डब्बा असला तरी चालतंय बघा। आपला हे कुकरमधला डब्बा घ्या, नाहीतर तुम्ही एखादा भगोना घ्या, काहीही चालतंय। असं पद्धतीनं ह्याच्यात वितळलेली साखरचा पाक घालून घ्यायचा। ह्याच्यामध्ये ही आपण जी शिजवून घेतलंय ना बारीक गॅसवर, सारखं चमच्यानं हलवत राहा बरं का, नाहीतर ही करपतंय। मस्तपैकी ह्याच्यात घालून घेऊ, एकदा असं हे हलवून लेवल करून घ्यायची। गरम आहे म्हणून ह्याला चिमट्यानं धरलं होतं। ह्याच्यावर एक प्लेट झाकते, ह्याच्यावर फॉईल पेपर काय काय लई झाकतात, पण माझ्यापाशी आता काही नाही बघा। मी ह्याच्यावर प्लेट झाकून थंड केलं, मग ह्याला फ्रीजमध्ये 5 तास ठेवलं। गरम गरम फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा 5 तास। मस्त असं बघा ह्याच्यावर एक प्लेट पालती घालायची आणि वरून असा हात ठेवून डब्बा ही काढून घ्यायचा मस्त असा। आता हे डब्बा आपण काढला की बघा तुम्हाला दाखवते, मस्त असं झालंय हे। केक खून बी भारी लागते बरं का। केक 31 डिसेंबरला आणायची गरज नाही। अशा पद्धतीनं पुडिंग करून बघा, ही ब्रेड पुडिंग आहे, मस्त लागते खायला। लेकरांना पण आवडेल, मोठ्यांना पण आवडेल। एकदा करून बघा। आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करा, मित्रमंडळीत व्हिडिओला पाठवत जावा। धन्यवाद।